सैफ अली खानवर चाकूनं हल्ला करण्यात आलाय आणि सैफवर चाकू हल्ला झाल्यानंतर एक प्रकारे खळबळ माजली। अशा प्रकारे अभिनेत्याच्या घरात जाऊन हा चाकू हल्ला केला जातोय। अज्ञात व्यक्तीने हा हल्ला केलेला आहे। हा चोरीच्या उद्देशाने आलेला होता की त्याच्यावर सैफवर हल्लाच करायचा होता, याचा उद्देश नेमका काय होता या संदर्भात आता पोलीस तपास सुरू आहे। सैफ अली खानवर चाकू हल्ला झालाय। मुंबईतल्या राहत्या घरी वांद्रे इथे त्याचं घर आहे आणि या ठिकाणी राहत्या घरी चाकूने हल्ला झाल्याची माहिती कळतेय। तेव्हा आता सैफवर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि नुकतीच त्याच्यावर एक शस्त्रक्रिया झाल्याचं कळतंय। या संदर्भात आता लीलावती हॉस्पिटलकडून 10 वाजता म्हणजे काही वेळामध्ये 1 तासाभरामध्ये मेडिकल बुलेटिन जारी करण्यात येईल आणि यामध्ये सैफच्या प्रकृतीविषयी आणखी सविस्तर माहिती करणार आहे। मात्र 10 वाजता मेडिकल बुलेटिन जारी होईल। तर अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे इथल्या राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याची माहिती कळते आणि या संदर्भात काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया आली आहे, पाहूया। ऑफिशियल स्टेटमेंट पोलीसचं आणि त्यांच्या फॅमिलीकडून काहीच मला माहिती नाही। पण बाकीचे सगळेजण सुरक्षित आहेत घरामध्ये, काय बोलणं झालं तुमचं? म्हणजे मला खूप कमी माहिती आहे, त्याच्यामुळे उगाच काहीतरी चुकीची माहिती बाहेर देण्यात संयुक्तिक राहणार नाही। पण मला असं वाटतं त्यांच्या फॅमिलीचं आणि पोलीसचं ऑफिशियल स्टेटमेंट येऊ द्या। ताई, या घटनेकडे कसं पाहता? अतिशय हे चिंताजनक स्टेटमेंट असणारच ना। कुणाच्याही घरावर असा हल्ला झाला तर साहजिक असावं, म्हणजे मला काही माहिती नाही त्याची। तर राजकीय वर्तुळातून या घटनेनंतर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या। सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की ऑफिशियल स्टेटमेंट त्याच्या कुटुंबियांकडून पोलिसांकडून येऊ देत आणि त्याचबरोबर आमदार राम कदम यांनीही प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। कोई चोरी के मंशा से कोई व्यक्ति उनके घर घुसा और आपसी झड़प में कुछ उन्हें माइनर इंजरीज आई है, इस प्रकार की जानकारी है। अस्पताल में उनका इलाज चल रहा है। पुलिस इस पूरे मामले को खंगालेगी। आरोपी की क्या मंशा थी, क्या वो चोरी के बहाने से आया था या इसके पीछे और कुछ कारण थे, किसी को भी बख्शा नहीं जाएगा। और इस प्रकार की घटनाएं आने वाले भविष्य में न हो, इसकी भी पूरी तरह से पुलिस की जिम्मेदारी है और पुलिस इसका पूरी तरह से ध्यान रखेगी।